अमित शहा यांच्या नाशिक दौऱ्यानंतर आता भाजपचे पदाधिकारी ॲक्शन मोडवर आलेले आहेत। 3 दिवसात मंडल अध्यक्षांसोबतच शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले गेलेले होते आणि या अनुषंगाने नाशिक शहरामध्ये भाजपकडून आता सूक्ष्म नियोजन सुरू आहे आणि बैठकांचा धडाका देखील सुरू आहे। मतदार याद्यांची पडताळणी करून कामाचं वाटप देखील सुरू करण्यात आलेलं आहे। लोकसभा निवडणुकीचे जे काही निकाल लागले त्या अनुषंगाने वर्गवारी करून प्रत्येक बूथवर मिळालेले जे काही कामं आहेत त्या कामांवर सध्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून लक्ष केंद्रित केलं जात आहे। सिडकोचे मंडल अध्यक्ष अविनाश पाटील आपल्या सोबत आहेत। अमित शहा नाशिकमध्ये येऊन गेले आणि त्यानंतर बैठकांचं सत्र सुरू झालंय। 3 दिवसांमध्ये बैठका घेऊन कामाला लागा असे आदेश देण्यात आले होते। आता नेमकं काय सुरू आहे? जर एखाद्या बूथवर लोकसभेला खूप कमी मतदान पडलं असेल तर तिथला जो आमचा बूथवरचा जो सामाजिक स्तर बघणारा जो कार्यकर्ता आहे तर त्याने काय केलं पाहिजे, त्यांनी सांगितलं की आता वातावरण निर्मितीसाठी प्रत्येक बूथवर 11 बाईक रॅलींचे आम्ही आता बूथवरून नंबर काढतोय। ते 11 लोकांना त्यांच्या गाड्यांवर झेंडे लावून त्यांनी त्या बूथमध्ये वातावरण निर्मिती करायची, फिरायचं आहे। त्याचबरोबर त्या बूथवरचे जे आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत, एक तिथल्या बूथमधल्या पदाधिकाऱ्यांसाठी आहेत आणि एक जनरल तिथल्या मतदारांसाठी आहेत। तर ते बूथची रचना प्रॉपर आहे का नाही ती पण आम्ही या ठिकाणी पडताळतो। जर एखादा बूथ प्रमुखाचं प्रॉपर काम नसेल तर त्याच्या जागेवर दुसरा घेता येईल का त्या ठिकाणी, किंवा त्याला सप्लिमेंट दुसरा माणूस सपोर्ट म्हणून देता येईल का, ते आम्ही त्या ठिकाणी पडताळणी करतोय। आता यांच्या प्रयत्नाला मतदार किती साथ देतो, लोकसभेनंतर विधानसभेमधलं चित्र बदलतं का, हे येत्या काही काळामध्ये स्पष्ट होणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।